सत्कारार्थी यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे। कासारे येथील सुरेश नारायण देसले यांचे सुपुत्र सुनील देसले यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण तसेच कृषी पदविका शिक्षण कासारे येथेच झाले। त्यांनी BSc ॲग्री पत्रकारिता पदवी शिक्षण व मराठीत MA केलेले आहे। त्यानंतर BE सिव्हिल इंजिनिअरिंगचेही त्यांनी शिक्षण घेतले। सन 2009 मध्ये मुंबई महानगरपालिकेत अग्निशमन दलात नोकरी सुरुवात केली। तसेच या ठिकाणी उत्तम कामगिरी करत असल्यामुळे सन 2015 मध्ये त्यांना उत्कृष्ट अग्निशमन वीर म्हणून पुरस्कार मिळाला। 2018 मध्ये व 2024 मध्ये त्यांनी अग्निशमन दलाच्या उत्कृष्ट खेळाडू म्हणून देखील पुरस्कार पटकावला। 2025 मध्ये टाइम्स ऑफ इंडिया यांच्या वतीने त्यांना गौरविण्यात आले। मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्या शुभ हस्ते त्यांना रजत पदक मिळाले, की जी आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। तसेच गौरवाची बाब म्हणजे गोरेगाव पश्चिम या ठिकाणी देखील ओम हरी पन्ना मॉल 8 सप्टेंबर 2013 रोजी या ठिकाणी 3 वाजेच्या सुमारास अग्नितांडव झाले। त्या अग्नितांडवात शेकडो लोक मॉलमध्ये होते आणि मॉलमध्ये असताना सुनील देसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत मॉलमध्ये प्रवेश केला व मोठ्या प्रमाणात धुराचे व आगीचे सर्वत्र साम्राज्य पसरले होते। असे असून देखील त्यातून त्यांनी 30 ते 40 लोकांना 1-2 नव्हे तर 3ऱ्या माळ्यावरून सुरक्षित ठिकाणी आणले आणि रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले। आणि या कामाची दखल घेऊन तेथील खासदार, आमदार, नगरसेवक या सर्वांनी त्यांचे कामगिरीचे कौतुक केले। अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र अंबुलेलेकर, आयुक्त इक्बाल सिंह पहल यांनी देखील त्यांचे कौतुक केले आणि या सर्व कामाची दखल घेत देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती शौर्य पुरस्कार, की जो अतिशय सामान्य नसून सर्वोत्कृष्ट मानला जातो, असा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर केला आणि तो आपले सुनील देसले यांना प्राप्त देखील झाला। हा त्यांच्या जीवनातील आणि मला म्हणावंसं वाटतं की त्यांच्या जीवनातीलच नव्हे तर आपल्या कासाऱ्या गावाच्या इतिहासातील भूषणावह व अभिमानास्पद पुरस्कार आहे। आणि अशा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अग्निवीरास कासारे बालाजी रथोत्सव समितीतर्फे कासारे रत्न पुरस्कार देताना आम्हा सर्वांना अत्यानंद होत आहे आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी सहकुटुंब या ठिकाणी व्यासपीठावर यावे व त्यांना डॉक्टर दिलीपजी पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात यावे अशी मी विनंती करते।